आज दिनांक 1 फरवरी 2025 के दिन महाराष्ट्र के नागपुर के पास कामठी में ये बौद्ध धम्म संस्कार शिविर का आयोजन हुआ है। और ये जो बौद्ध धम्म संस्कार शिविर का आयोजन जो किया गया है, उसके पीछे जो कारण है वो है काल कथित संबोधि विजय पाटिल का द्वितीय स्मृति दिन। तो ये प्रसंग है। तो मेरे पूर्व में जो बहुत से वक्ताओं ने बात बताई, लंबी बात बताई, अच्छी बात बताई, तो मैं बात का पुनरावर्तन न हो उसका मैं तकेदारी रखूंगा। और खास आज के जो अवसर है उसके मुताबिक बात करने का प्रयास करूंगा। जो बौद्ध धम्म संस्कार शिविर का आयोजन किया, पहले तो ये जो विजय भाई पाटिल और उनका जो परिवार है, उन्होंने अपनी बेटी कालकथित संबोधि के स्मृति दिन के अवसर पर ये जो एक बौद्ध धम्म संस्कार शिविर का आयोजन किया, तो एक प्रेरणादायी है और इस परिवार को मैं खूब खूब अभिनंदन करता हूं। और ये जो बौद्ध धम्म संस्कार शिविर के अवसर पर बहुत सी बात बताई गई है, अच्छी बात बताई गई है। तो खास मुख्य जो मुझे याद आती है वो मैं आपसे बात संक्षिप्त में करने का प्रयास करूंगा, क्योंकि जिस तथागत बुद्ध और बाबा साहब आम्बेडकर सहित अन्य समतावादी बहुजन महामानवों के नाम पर और उनके विचारों पर यहाँ बात की गई, तो पहले तो मैं वो बात कहूँगा कि तथागत गौतम बुद्ध वो व्यक्ति है कि विश्व के अंदर जब भी अनुशासन की बात आती है तो विश्व में ज्यादातर लोग अनुशासन की प्रेरणा तथागत गौतम बुद्ध से प्राप्त करते हैं। तो तथागत बुद्ध से जो वो व्यक्ति है कि जो विश्व को अनुशासित करने का जो प्रेरित काम करते हैं, तो हमें मुझे लगता है कि कोई भी कार्यक्रम हमारा होता है तो अनुशासन में ही होना चाहिए। और जो जगत को अनुशासन सिखाने वाले महामानव जो हमारे प्रेरक है, हम उसको जो आदर्श मानते हैं, तो हमें कोई भी कार्यक्रम रहता है तो उसके अंदर मैं बोलता हूं कि भाई विषय अनुरूप और समय मर्यादा के अंदर अपनी बात रखने का प्रयास करना चाहिए। तो मैं मेरी बात संक्षिप्त में रखूंगा, ज्यादा से ज्यादा 10-15 मिनट लूंगा, क्योंकि बहुत से समय हो गया है, दूसरे अपने पाटिल साहब को भी सुनना है। तो ये पहला तो तथागत बुद्ध की बात बताई। तो तथागत बुद्ध के बारे में जितनी बात बोले उतनी कम है, क्योंकि विश्व के अंदर उनको जानकार लोग प्रथम विवेक बुद्धिवादी यानी रैशनलिस्ट बोले जाते हैं। तो प्रथम जो जगत के जो रैशनलिस्ट है तो तथागत गौतम बुद्ध है। तो तथागत गौतम बुद्ध वर्तमान समय में भी एक ऐसा व्यक्तित्व है कि उनका इनकार किसी से भी नहीं किया जाता। जो काल्पनिक भगवान में मानने वाले लोग हैं उसे आस्तिक बोला जाता है। आस्तिक लोग भी तथागत बुद्ध का विरोध नहीं कर सकते हैं, और न तो खुद को निरीश्वरवादी मानने वाले लोग हैं वो भी बुद्ध का विरोध नहीं कर सकते हैं। तो तथागत बुद्ध के विचार क्या है? तो पहले तो तथागत बुद्ध के विचार जो है सरलता से समझने की जरूरत है। तथागत बुद्ध वो अपने जीवन में सबसे अधिक चलकर लोक जागृति का काम करने वाले इंसान थे कि 45 साल तक पूरे भारत के अंदर पैदल चलकर, घर घर जाकर, गांव घर जाकर लोगों को सच्चा संदेश दिया। तो तब जाकर भारत बुद्धमय हुआ है।
तो बौद्धमय करने के लिए तो परिश्रम करना पड़ता है। बाबा साहब आम्बेडकर ने भी जो तथागत बुद्ध के विचार हमारे बीच में रखे, तो हमें बहुत बारीकाई से समझने की जरूरत है। हम अभी तक, जैसे एक कहावत है कि जितना पीला होता है उतना सोना नहीं होता है। पित्तल भी पीला हो सकता है, और पित्तल में इतनी चमक आ जाती है तो लोग भ्रमित होकर पित्तल को भी सोना मान लेते हैं। बस यही परिस्थिति अभी भारत के अंदर भी निर्माण हो चुकी है, और कुछ लोग ऐसा काम भी कर रहे हैं। तो अभी हमें विवेक बुद्धि का इस्तेमाल करना चाहिए। तो तथागत बुद्ध के पास जो सीख है वो है कि तथागत बुद्ध खुद के लिए भी बोलते थे कि हे लोगों, मेरी बात पर विश्वास मत करो, मैं कहता हूं वो मत मानो। मेरी बात को, आपके पास जो तर्क है, विवेक है, उसको सच्चाई की निहाई पर उसको परखो। परखने के बाद यदि आपको सही लगे और लोक कल्याणकारी लगे तो लोक हित में उसका प्रचार प्रसार भी करो। तो ये बहुत सरल और सचोट बात तथागत बुद्ध की है ये। तो अभी यहां से समझ लो कि तथागत बुद्ध के बाद संगति हुई, बौद्ध संगति। तो पहली संगति के वो टाइम पे तो लगभग अजात शत्रु के अध्यक्षता में की गई थी, राजा अजात शत्रु थे। तो उसके बाद में जो दूसरी संगति हुई, काला अशोक वैशाली में हुई, तो तभी से देखो तो बौद्ध धर्म के अंदर दो विभाजन हो चुका था। तो उसके बाद चौथी संगति हुई कुंडलिक वन में, तो वहां पर भी देखो तो दूसरा और दो विभाजन हो चुका था, महायान हीनयान। तो कहने का मेरा तात्पर्य वो है कि तथागत बुद्ध ने बताया है कि परिवर्तनशीलता वो प्रकृति का नियम होता है, निरंतर परिवर्तन आता रहता है। तो हमेशा हमें तर्क, विवेक, संशय को ध्यान में रखकर कोई भी सोच समझकर निर्णय लेना चाहिए। तो हम लोग क्या करते हैं कि हम तथागत बुद्ध को एक भावुकता से ही हमेशा हम आदर करते हैं। तो तथागत बुद्ध के प्रति हमें लगाव है, होना चाहिए, वो बुरी बात नहीं होती है। मगर ये लगाव में हम अविवेकी तो नहीं हो जाते ना, वो देखने की जरूरत है। क्योंकि हमारे साथ जो कुछ धोखेबाज लोगों ने धोखाधड़ी की है, वो अभी से नहीं हुई, सदियों से चालू है। ये विभाजन हुआ तब से धोखाधड़ी शुरुआत हुई। तो जो विभाजन करने वाले जो लोग थे, उन्होंने तथागत बुद्ध का कभी विरोध नहीं किया। जो महायानी थे वो भी तथागत बुद्ध को मानते थे, और हीनयानी थे वो भी तथागत बुद्ध को मानते थे। उसके बाद लगभग अनेक पंथ संप्रदाय तथागत बुद्ध के नाम पर बने, तो कोई एक ऐसा संप्रदाय नहीं था जो तथागत बुद्ध का विरोध करते थे। तो यहाँ ही भ्रमित अवस्था की शुरुआत हो जाती है, क्योंकि हम सच और झूठ का परख ही नहीं सकते। तो इसलिए बाबा साहब आम्बेडकर ने जब भी बुद्ध धर्म की दीक्षा ली, तो बाबा साहब ने क्या बताया, हमें 22 प्रतिज्ञा भी दी। तो 22 प्रतिज्ञा देने का तात्पर्य क्या था बाबा साहब का? क्योंकि बाबा साहब आम्बेडकर ने 14 अक्टूबर 1956 में यही नागपुर में दीक्षा ली थी। तो उन्होंने पहले 13 अक्टूबर 1935 में येवला में डिक्लेरेशन किया था कि हिंदू में जन्म लेना या नहीं लेना मेरे हाथ की बात नहीं थी, मगर हिंदू के रूप में मैं मरूंगा नहीं। तो उसके बाद 20-21 साल के बाद बाबा साहब आम्बेडकर ने दीक्षा ली। क्यों तुरंत नहीं ली? वो एक सोचने समझने की, तर्क करने की बात होती है। तो मेरा एक विनम्र आपसे निवेदन है सभी लोगों से कि भाई के बौद्ध बनने की, संस्कारों की बात किया, तो बौद्ध बनने की प्रक्रिया जो रहती है, किस तरह से बौद्ध बना जाता है। तो ज्यादातर लोगों को अभी पूरे भारत के अंदर, गुजरात सहित बहुत से राज्यों में एक मुहिम और अभियान चलता है बौद्ध धम्म दीक्षा का, और बहुत से लोग बौद्ध धम्म की दीक्षा लेते हैं, बौद्ध बन जाते हैं, बरोबर है। तो मेरा खुद का व्यक्तिगत आंकलन ऐसा है कि बाबा साहब आम्बेडकर के जीवन में से हमें प्रेरणा लेनी चाहिए कि बाबा साहब ने 1935 में डिक्लेरेशन किया, 1956 में जाकर बौद्ध धर्म की दीक्षा लिया। तो मेरा कहने का तात्पर्य वो है
कि बाबा साहब क्या 1935 में बौद्ध नहीं थे? तो बौद्ध होने का कैसे बौद्ध हो सकते हैं हम, वो भी हमें समझना चाहिए। तो सही मायने में बौद्ध बनने की शुरुआत मन, मस्तिष्क और विचार से होनी चाहिए। जब मानसिक रूप से आप बौद्ध बनने की प्रक्रिया में जो शुरुआत करेंगे तो सही मायने में आप बौद्ध बन पाएंगे। मगर हमारे व्यक्ति अभी वर्तमान में क्या होते हैं कि आनंद फानन में, देखा देखी में किसी को देखकर बौद्ध बन जाते हैं। तो ये सिर्फ शरीर से प्रथम बौद्ध बनते हैं, मन, मस्तिष्क और विचारों से बौद्ध बनने का बाकी रह जाते हैं। और वो ये बात समझते भी नहीं है कि भाई कि हम वास्तव में मन, मस्तिष्क और विचारों से बौद्ध नहीं बने हैं। बौद्ध बनने का मतलब मैं सीधा साधा वो समझते हो कि बौद्धिक बनना, अपने विवेक बुद्धि का इस्तेमाल करना, अपने तर्क का इस्तेमाल करना, सच और झूठ का विवेक बुद्धि से परखने का, वो जो प्रक्रिया रहती है, वो जो परिणाम होता है, उसको बौद्ध बोला जाता है। तो वास्तव में अभी तो एक जो बोलते हैं विधि विधान हो चुका है कि भाई के बौद्ध 22 प्रतिज्ञा ले लिया और एक दो बनते रहेगा और उसकी उपस्थिति में जो त्रिशरण पंचशील ने वो सब कर कर 22 प्रतिज्ञा बोल के बस बौद्ध बन गया। तो ये वास्तव में बौद्ध बनने की मुझे नहीं लगता है कि थ्योरी ठीक है। हकीकत के अंदर पहले मन, मस्तिष्क और विचारों से बौद्ध बनना चाहिए, और मन, मस्तिष्क और विचारों से बौद्ध बनने के बाद आप सही मायने में फॉर्मालिटी करो, बौद्ध शरीर से बौद्ध बनो। बाबा साहब आम्बेडकर ने संविधान जब भी बनाया, ड्राफ्टिंग कमेटी के चेयरमैन थे, तो संविधान के अंदर आमुख के अंदर ही समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय जैसे आदर्श डाले गए हैं। तो ये क्या बौद्धिज्म नहीं है? ये बौद्धिज्म ही है। तो वो टाइम पे बाबा साहब आम्बेडकर तो बौद्ध बने नहीं थे, फिर की बौद्ध के विचारों से प्रभावित थे। तो कहने का तात्पर्य, बाबा साहब आम्बेडकर सिर्फ 51 दिन, 51 या 52 दिन, मतलब 14 अक्टूबर को जो धम्म दीक्षा लिया, उसके बाद 6 अक्टूबर 1956 में उनका देहावसान हुआ। 6 दिसंबर 1956 में उसका महापरिनिर्वाण हुआ। तो हमारे बीच शरीर से बौद्ध बने हुए बाबा साहब आम्बेडकर सिर्फ 51 या 52 दिन जिंदा रहे। तो ये बात हमें खास समझने की जरूरत है कि हम लोग क्या है कि बौद्ध बन जाते हैं, मगर सिर्फ और सिर्फ शरीर से बौद्ध बनते हैं। और ये सिर्फ और सिर्फ जो शरीर से बौद्ध बनते हैं वो ही अपने आप को नुकसान करते हैं, हमारे समाज को नुकसान करते हैं। तो ये बात बहुत गंभीरता से और मैं एक जिम्मेदारी से बोलता हूँ कि भाई अभी मुझे भी अनुभव होते हैं कि ज्यादातर समझ लो कि मैं ऐसे ऐसे बुद्धिस्ट को जानता हूं, परिचय में हूं कि वो 2-2 पीढ़ी से बुद्धिस्ट है, बराबर। और फिर बाद में उसके घर के अंदर जो काम होता है तो वो मनुवादी परंपरा मुताबिक भी होता है। तो मेरा व्यक्तिगत रूप से ऐसा मानना होता है कि हर एक मनुष्य के अंदर जो जीवन में ज्यादातर जो प्रभाव पड़ता है, मुख्यत्वे 4 या 5 क्षेत्रों का प्रभाव ज्यादातर पड़ता है। एक तो सामाजिक क्षेत्र रहता है, एक तो धार्मिक क्षेत्र रहता है, दूसरा राजकीय क्षेत्र रहता है, तीसरा आर्थिक क्षेत्र रहता है और 5वां रहता है शैक्षणिक क्षेत्र। तो जब भी हम हमारे सामाजिक जनजागृति की बात करते हैं तो हम हमारे जो महामानव जो हुए जितने सामाजिक, तो बाबा साहब आम्बेडकर ने अपने जीवन में प्रभाव गिराने के लिए जो भी उसके प्रेरणा स्रोत मानते हैं तो 3 महामानवों के नाम देते हैं। खुद तो 32 डिग्री के धारक थे, मगर उसने जिनको प्रेरणा स्रोत माना उसमें से एक के पास भी डिग्री नहीं थी। वो पहला थे तथागत बुद्ध, बीजा थे संत कबीर और तीसरे थे महात्मा ज्योतिराव फुले। तो कहने का तात्पर्य वो होता है कि हम हमारे जो महामानवों की राह पर चलने का प्रयास करना चाहिए। तो हम क्या बोलते हैं कि भाई के सिर्फ और सिर्फ बाह्याचारी बौद्ध बनते हैं, ज्यादातर दिखावे के बौद्ध। तो मैं दिखने से बौद्ध लगना चाहिए, मैं उसका विरोधी नहीं हूं, मगर सिर्फ दिखने से बौद्ध बनने से क्या फर्क पड़ता है? अंतर मन से भी बौद्ध होना चाहिए, आचरण से भी बौद्ध होना चाहिए ना। आचरण से जब तक हम बौद्ध नहीं बनेंगे और बाह्य रूप से बौद्ध बनेंगे तो हमारा कुछ काम आगे चलने वाला नहीं है। और हमारे जो अभी सत्यानाश निकल रहा है, हमारे जो अधिकारों का हनन हो रहा है,
तो उसके लिए जो षड्यंत्रकारी मुट्ठी भर लोग हैं वो तो जिम्मेदार है ही, मगर सिर्फ और सिर्फ उन लोगों को जिम्मेदार नहीं ठहराना चाहिए। हम खुद भी इतने जिम्मेदार हैं, क्योंकि हम हमारे महामानवों की राह पर चलते नहीं है, उसके पद चिन्हों पर चलते नहीं है, उसके जो विचार है वो सही मायने में जानकर उसको अपने जीवन में उतारने का प्रयास नहीं करते हैं। संत कबीर ने बताया कि बुरा खोजन में निकला बुरा मिला न कोई, जब जाखा मन में मुझसे बुरा न कोई। तो पहले हमारे महामानवों की एक एक बात, जीवन संघर्ष की बात समझकर हमें खुद हमारे जीवन में उतारनी चाहिए, और फिर बाद में हम में से दूसरे लोग प्रेरणा लेंगे और हम अधिकार से दूसरे को बोल सकते हैं। मगर ज्यादातर लोग हम देखते हैं कि हमारे लोग क्या करते हैं कि हमारे महामानवों की बात रटी रटाई को बोल देते हैं, मगर उसके व्यक्तिगत जीवन के अंदर देखेंगे तो वो उससे विपरीत चलते हैं। मुझे दुख के साथ बोलना पड़ता है कि मैं ऐसे ऐसे लोगों को जानता हूं कि जो हमारे महामानवों की बनाई हुई संस्था के साथ जुड़े हुए हैं धम्म क्षेत्र के अंदर, और जब भी ऐसे इलेक्शन कभी कोई आता है, नगर पालिका का आता है, कोई दूसरे कोई किसी का आता है, तो वो मनुवादी संस्था के पास चले जाते हैं। तो ये हंसने की बात नहीं है, बहुत सीरियस बात मैं बोलता हूं, ये हमारे दुख का कारण हम खुद है। जब तक हम हमारे महामानवों के रास्ते पर नहीं चलते, हम समझ लो कि हमारे महामानवों की प्रतिमा लगती है, तस्वीर लगती है, उसका कोई अपमान करते हैं, कोई उंगली तोड़ देते हैं, कोई मस्तक तोड़ देते हैं, कुछ डैमेज कर देते हैं, कोई कालीन लगा देते हैं, तो हम आहत हो जाते हैं। हमारी जो भावना है उसको ठेस पहुंचती है, हम हजारों की संख्या में बाहर निकल जाते हैं। मगर मैं बोलता हूं कि बाबा साहब आंबेडकर के विचारों का हनन कौन करते हैं? हम लोग खुद करते हैं, तभी हमारी भावनाएं क्यों आहत नहीं होती है? बाबा साहब ने बताया कि भाई कि मेरे जो आदर्श से जो मेरे विचार है उसके ऊपर चलो, तो हम लोग, हमारे ज्यादातर लोग बाबा साहब आंबेडकर और हमारे जितने बुद्ध, फुले, साहू, बिरसा, जो जितने महामानव है, उनके जो विचार पथ है उससे विपरीत चलते हैं, सिर्फ और सिर्फ बोलने का काम करते हैं। और बोलने का ज्यादातर लोग ऐसा काम करते हैं, सबकी बात नहीं करता हूं मैं, अधिकतर लोग हमारे जो रहते हैं बहुजन समाज के अंदर, SC, ST, OBC, माइनॉरिटीज, जिसको संवैधानिक पहचान दी गई है, तो वो लोग देखो तो बात करेंगे बाबा साहब आंबेडकर की, बात करेंगे महात्मा फुले की, बात करेंगे महाराजा छत्रपति राजे साहू जी की, महाराजा छत्रपति शिवाजी की, माता रमाई की बात करेंगे, माता सावित्रीबाई फुले जी की बात करेंगे, और फिर बाद में काम करेंगे मनुवाद की संस्था संगठनों में। तो ये कौन सी राजनीति है? बाबा साहब आंबेडकर ने बताया है कि भाई के पॉलिटिकल पावर इज द मास्टर की, कि भाई के हर समस्या की गुरु चाबी राजनीति को बताया है बाबा साहब ने। तो बाबा साहब ने क्या बताया है कि पॉलिटिकल पावर कैप्चर करो, राज की सत्ता हासिल करो। तो हमारे लोग क्या करते हैं? राज की सत्ता हासिल करने के लिए जाते, मगर उसको राज की सत्ता नहीं मिलती है, राज की पद मिलता है, पॉलिटिकल पावर नहीं, पॉलिटिकल पोस्ट मिलती है। और हमारे बेवकूफ लोगों को यह भी पता नहीं है कि व्हाट इज द मीनिंग, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन पॉलिटिकल पोस्ट एंड पॉलिटिकल पावर। राज की सत्ता और राजकीय पद में क्या फर्क है? ज्यादा, क्योंकि जो लोग जो जाते हैं मनुवादी संस्था संगठनों में, तो उसको पोस्ट मिल जाती है, उसकी सत्ता उसके पास नहीं रहती है, उसके जो हाई कमांड, सो कॉल्ड हाई कमांड उनके आका है, उनके पास रहती है। तो हमें ये गंभीरता से समझने की जरूरत है कि हमें सही मायने में जो काम करना है, तो हमारी समस्या का अधिकतर जो कारण जो होता है तो हम लोग ही है, खुद है ज्यादातर, क्योंकि 2%, 3% लोग है, उसको हमारी समस्या का कारण बताना, तो वो भी मुझे तो लगता है कि तो शर्मजनक होता है, क्योंकि वो लोग तो अपने उसके जो आदर्श महामानव वो लोग मानते हैं, उनके विचार से विपरीत वो लोग चलते नहीं है कभी भी। वो उनके जितने आदर्श महामानव जो बताते हैं, तो वो तो वास्तविक है कि काल्पनिक है, वो भी एक प्रश्न चिन्ह है। फिर भी वो उनके राह पर चलते विचारों के पर आधार पर, और हमारे महामानव का पुरातात्विक प्रमाण मिलते हैं सदियों से, और वो वास्तविक कैरेक्टर है। फिर भी हम वास्तविक हमारे जो महामानव है उनकी राह पर चलते नहीं है, उसके विचारों को समझते नहीं है और जीवन में उसको अमल नहीं करते हैं, तो हमारी समस्या का कारण हम हैं। तो इसलिए मैं ज्यादा नहीं बोलूंगा। आपने ये जो कार्यक्रम एक स्मृति दिन का आयोजित किया, और मुझे इस महत्वपूर्ण शहर के अंदर
जो आमंत्रण मिला तो मैं विजय भाई पाटिल और उनके परिवारों का खूब खूब आभार व्यक्त करता हूँ। आभार। जय भारत, जय संविधान, जय विज्ञान, नमो बुद्धाय, जय भीम। आज बौद्ध मी भव्य म्हणणार नाही। आज बौद्ध धम्म संस्कार शिबिर माननीय विजय पाटील सर आणि त्यांचा कुटुंब यांच्याद्वारे संबोधीच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन करण्यात आलेले आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून गुजरातमधून आपल्याकडे आलेले पाहुणे माननीय विजय चव्हाण साहेब, त्याचबरोबर धम्मसंगोष्ठीचा कार्यक्रम घेणाऱ्या आमच्या परंपरेनं कित्येक वर्ष झाले सातत्याने धम्मसंस्कार आपल्यामध्ये रुजवावं यासाठी संस्कार शिबिरांचं आयोजन करणारे आणि संस्कार शिबिर घेऊन त्यामध्ये प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या आमच्या उषाताई बौद्ध आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विजय पाटील सर आणि इथे उपस्थित सर्व सन्माननीय उपासक उपासिकांनो, माझा तुम्हाला मैत्रीपूर्ण जय भीम। बराच वेळ झालेला आहे, माहिती आहे, परंतु धम्मसंगोष्ठी म्हटलं चर्चा झाली पाहिजे आणि धम्म शिबिरांचे आयोजनही झाले पाहिजे। संस्कारांची कमी पडत आहे। एक अत्यंत महत्त्वाचं असं सुचवायचं वाटतं, आपल्याकडे एखादा व्यक्ती, आपला जीवाभावाचा व्यक्ती जातो, जिथे जीवन आहे तिथे मृत्यू आहे आणि त्यासाठी आपल्या घरून एखादा व्यक्ती जेव्हा जातो, जवळचा व्यक्ती जेव्हा जातो, शोक करत बसतो, 1.25 महिना 1.25 वर्ष असं करत करत 1.25 लागत जातो। सवय ती आपल्या ते गेलेली नाही, 1.25 महिना करत बसतो, दुःख कुरवाडत बसतो, परंतु आज ज्या संबोधीच्या स्मृतीप्रित्यर्थ काय म्हटलं, काय त्याचा अर्थ आहे, काय नाही आम्हाला काही कळत नाही। काही लोक जातात, उपासिका उपासक फार कमी जातात, उपासिका फार मोठ्या प्रमाणात राहतात, पांढरे कपडे घालून घेतात आणि त्यात वेळेस वंदना झाली की संपलं काम आपलं आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची धम्मचर्चा होत नाही। आपले आचरण कसे असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, आपण कुठून सुरुवात केली पाहिजे, कुठं अंत केला पाहिजे याचा काही देणं राहत नाही। अशा परिस्थितीत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचं कार्य जर कोणी करत असेल तर माननीय विजय पाटील सर आणि त्यांचा परिवार। प्रवाहाच्या दिशेने तो कोणी वाहतो, दगडगोंडे वाहून जातात, परंतु मात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहने हे फार कठीण कार्य असते आणि तेच कार्य माननीय विजय पाटील सरांच्या परिवाराच्या तर्फे सुरू आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम श्रद्धांजली, त्यांना आदरांजली द्यायची आहे, संबोधीला आदरांजली व्हायची आहे। दान द्या, मात्र ते करणार नाही। तर ही प्रवाहाच्या दिशेने वाहून चालण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कठीण जरी असली तरी मात्र ती पूर्ण होणार नाही असं नाही आहे, पूर्ण होते आणि तिथून सुरुवात आपण धम्मसंस्काराची करतो। जेव्हा आपण सुरुवातीला या ठिकाणी आपण जेव्हा एक कुठली असो बाळ जन्माला येण्यापासून तर मृत्यूपर्यंत आपली एक संस्कार, आपली एक संस्कृती ही निर्माण झाली नाही। एक वाक्यता कुठेही दिसत नाही। लग्न समारंभ असो वा मृत्यूचा प्रकार असो, मृत्यूची अंत्यविधी असो वा आपल्या एखाद्या मुलांचं नामकरण असो वा गभमंगल संस्कार असो वा एखाद्या शाळेमध्ये जेव्हा विद्या ग्रहण करण्याची जे प्रवचित होण्याची प्रक्रिया असो, यामध्ये आमची एक सूत्रता दिसत नाही। याचं कारण प्रत्येकालाच वाटतं मी जे करतो ते योग्यच आहे, ना इकडचं धर सोडलेलं आहे आणि नाही इकडचं काही पकडलेलं आहे, नाही आम्ही हिंदू संस्कृतीतून पूर्ण बाहेर पडलेले आहोत आणि नाही पूर्ण बौद्ध संस्कृतीकडे वळलेले आहोत आणि त्यामुळे मात्र एक धरपकड प्रक्रिया सुरू आहे। ही धरपकड प्रक्रिया कुठपर्यंत चालणार? मग तुमची स्वतःची ओळख कशी होणार? आम्ही जेव्हा स्वतःला बौद्ध म्हणून घेतो, या बौद्ध धम्माच्या नुसार तर आमचं काय आचरण असायला पाहिजे, धम्मसंस्कार कसे असायला पाहिजे, आमची अंत्यविधी निघताना आम्ही काय केलेला पाहिजे,
कुठल्या प्रकारचा अंत्यविधीचा कार्यक्रम कसा असला पाहिजे, मग एखाद्या नामकरणाचा कार्यक्रम कसा असायला पाहिजे, लग्नविधी कसा असायला पाहिजे. आजकाल लग्न कोण लावतंय? भिक्खू आणि भिक्खूने. लग्न समारंभ कोण लावते आहे? आवर्जून कोण बोलवतात? उपासक उपासिका. कोणाला बोलवतात? भिक्खूंना बोलवतात, भिक्खुनींना बोलवतात. काय ते पंडित आहे, पंडिताकडून जसं लग्न लावून घ्यायचं तसं. म्हणजे आम्ही अनुकरण कोणाचं करत आहोत? ते एखादी की काय करत आहोत? बुद्धालाही काय केलं? देव बनवून टाकलं. बाबासाहेबांनाही देव ईश्वराचं रूप, जेव्हा की ईश्वर, बुद्धाने सांगितलं की ईश्वर हे नाकारलेले आहे. बुद्धाने ईश्वर हे नाहीच आहे अस्तित्वात, तरी आम्ही ईश्वर म्हणून त्यांची पूजा अर्चा. शील सांगितलं, शीलाचे ग्रहण करत नाही. मग ही जी प्रक्रिया आहे बौद्ध भिक्खूंकडून, हे जे सगळ्या बौद्ध भिक्खूंचे कार्य काय आहे हे मला सांगायची गरज नाही. भिक्खूंना ते कळायला पाहिजे. भिक्खूंच्या माध्यमातून त्यांना सदैव जीवनभर त्यांनी ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेले आहे आणि त्यांना आपण काय करत आहोत? लग्न समारंभात लग्नविधी लावायसाठी बोलवत आहोत. लग्नविधीसाठी धम्म उपासक जे आहेत, जे धम्मचारी असतील त्यांच्याकडून लावा. आशीर्वाद घेण्यासाठी तुम्हाला भिक्खू संघाला पाचारण करता येईल आणि भिक्खूंसाठी, भिक्खूंना जे आपले कार्य करायचे, धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? त्यांच्यासाठी दान दक्षिणा द्यायच्या, जे काही दान द्यायचं आहे ते कार्य करण्यासाठी त्यांना त्या लग्न समारंभातून तुम्ही जेव्हा 1 लाख खर्च करत असाल लग्न समारंभाचा, तर त्यातून काही भाग वाचवून, काही खर्च कमी करून एक सामाजिक कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी एक काही वाटा हा आपण दिला पाहिजे. आणि म्हणून भिक्खू संघाला ते दान आपण केलं पाहिजे. पण आम्ही तसं करत नाही. आज लग्नाचा बंडर सुरू आहे. लग्नाच्या आधी 3 दिवस चालायचे, 2 दिवस चालायचे. एक पहिला दिवस थोडासा हळदीचं करत, हळदही नव्हती करत त्यावेळेस, आणि घराघरातच उपटन लावायचे असं सुरू होतं. आज मात्र हळदीचा कार्यक्रम आम्ही फार मोठ्या जोराशोरात करत आहोत आणि गावभजन करत आहोत. हळदीच्या कार्यक्रमासोबत सोबत आता एक कार्यक्रम आणखी झाला, संगीताचा, मेहंदीचा. मग त्याच्यामध्ये तशा प्रकारचं ड्रेस कल्चर आलेला आहे. मग मेहंदीचा कार्यक्रम आहे तर थोडासा हिरवट रंगाची साडी घाला. मग आला हळदीचा कार्यक्रम आला. मग हळदीचा कार्यक्रम आहे तर मग थोड्याशा पिवळ्या रंगाच्या साड्या घाला. आता पैसाच आहे ना. बाबासाहेबांमुळे आम्हाला सारेच मिळाले ना. कपाटच उघडलं की सारेच्या सारेच रंगाच्या साड्या मिळते ना, साऱ्याच प्रकारचे कपडे मिळून जाते. मग एखादा काही संगीत कार्यक्रम आहे तर मग घाला जगे जुगे आणि मग घ्या. अशा सारखं आमचं हे जे सुरू आहे, काय चाललं, कुठं चालले, कुठे संस्कृती घेऊन चाललेली आहे, काय ठेवा देणार आहोत येणाऱ्या पिढीला, याचं तारतम्य नाही. आजही आम्हाला या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागत आहे. 70 वर्ष होत आहेत आणि ही जर गोष्ट मी तुमच्यापर्यंत सांगत आहे, आमच्यातल्या काड्या मण्या अजून घडून पडल्या नाही. अजूनही बंधनं, आजही आम्ही काड्या गाठ्यांच्या मण्यामध्ये गुरफटून पडलेले आहोत. भांगेत सिंदूर इथपर्यंत नाही तर नाकापर्यंत यायला वेळ लागत नाही, इथपर्यंत आजही आम्ही त्याच बंधनात गुरफटत पडत आहोत. भंतेजीबी लग्न लावल्यानंतर सांगतात, ताई आता तुम्हाला जे काही करायचे ते करा म्हणते, मी इकडे तोंड करतो म्हणतात. अरे कशासाठी, तुम्ही कशासाठी आलात? मंगळसूत्राची परंपरा कुठून आणली? कुठून? हळद लावायची आहे ना तुम्हाला, आदल्या दिवशी का लावता? तुम्ही महिन्याभरापासून लावा हळद. पोरीला घरच्या घरी उपटन, चंदन वगैरे चांगलं द्या लावून, जेणेकरून तिचं सगळी कांती निर्जंतुकीकरण होईल. आणि माहितीये का हळद का लावली जायची आधीच्या काळात? सांगूनच देतो, थोडा वेळ झाला तरी चालेल दादा, कारण की अशा कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तरी काय हरकत नाही. महत्वाचं सांगतो, हळद का लावली जायची? कारण क्या? तुम्हाला माहिती आहे का कोणाला रिझन? इकडे बसणाऱ्यांना माहिती आहे. इकडून मला इथून विचारायचं आहे, हळद का लावली
लावली जायची हळदीची परंपरा. ही पप्पी म्हणत होती. हा हा बोल बेटा, रिझन माहित असेल तर बोल. ही धम्मसंगोष्ठी झाली पाहिजे कारण तुमच्यातून निर्माण झालं पाहिजे. अच्छा ओके, काय हरकत नाही, मी आहे सांगायला. बरं, हळद यासाठी लावली जायची कारण की अस्पृश्यांच्या बहुजनांच्या बायांचं जेव्हा लग्न व्हायचं त्याच्या अगोदर लग्न झालेली जी मुलगी असायची ती तिच्या नवऱ्यासोबत रात्र घालवत नव्हती. तर तिला पहिली रात्र जर घालवायची असेल तर पंडित ब्राह्मण जो होता मंदिरातला त्याच्यासोबत त्याला 2 रात्री तिच्यासोबत घालाव्या लागायच्या त्या मुलीला. मग ती अस्पृश्य ती स्त्री, बहुजन समाजातल्या स्त्री, मडलेली, थोडासा राहणीमानामध्ये कुठं वस्त्र कुठं काय, त्यावेळेस तिच्याकडनं तिला स्वच्छ केलं जायचं. हळद यासाठी लावली जायची की तिचं निर्जंतुकीकरण झालं पाहिजे आणि म्हणून शरीरावरती तिचं ते उपटन आंघोळ वगैरे घालून दिली जायची. आणि त्यानंतर तिचा उपभोग, लग्न झालेल्या त्या पोरीचा उपभोग तो ब्राह्मण पंडित जो मठाधीश होता तो घ्यायचा आणि त्याच्यानंतर 2 दिवस वापरलेली ती बाई, ती नवरी मुलगी, तिचा नवरा तिच्यासोबत राहू शकत होता. हे कारण आहे हळद लावण्याचं. कोणाला वाटतं की माझ्या घरात हळद लागली पाहिजे? आता हळदीच्या वेळेस आम्ही खूप नाचतो, खूप डीजे लावतो, खूप नाचतो. विचार केला तुम्ही काय संस्कृती होती, काय परंपरा होती, कुठून आली ही परंपरा? अरे आम्ही शिकलेला 5 इंजिनियर झालेल्या मुली आहेत, खूप ग्रॅज्युएट झालेल्या MBBS आहेत, परंतु मात्र इंजिनियर झालेल्या मुला मुलींचीही मला डिग्री तपासायची वाटते. कारण की त्यांनी जर का विज्ञान हा जर विषय शिकला असेल आणि विज्ञान जर हा विषय शिकत असेल ज्या ठिकाणी ही जी असमानता आहे, ज्या ह्या रूढी परंपराच्या नावावरती जो मोठा अवंडर सुरू झालेला आहे, या अवंडराला तो जर का सहजतेने घेत असेल तर त्यांची डिग्री तपासायला नको? गरजेचं आहे ना, गरजेचं आहे. 1992 ला माझं लग्न झालं. त्या काळात माझे सासरे, मी जे आहे ना आज ते माझे सासरे आहे, देवाजी भिमटे नावाचे, बाबासाहेबांच्या सोबत चळवळीत काम करत होते. खरे बाबासाहेबांचे सेवक आहे, सामाजिक कार्यकर्ते. त्यांनी मला घडवलं, त्यांनी माझ्या गळ्यात ना मंगळसूत्र केलं. माझ्या वडिलांना सांगितलं की लग्न जर तुम्ही हळद लावत असाल तर मी माझी वरात वापस घेऊन जाईल. त्या 92 साली असा प्रकार चालत होता आणि आज किती लोक आहेत अशी कट्टर? काय करताय, कुठे जातो आपण? संस्कृतीच्या नावावरती आपली एक नवीन ठेवा आपण का करत नाही? अहो लावा तुम्ही 100 दिवस हळद लावा, मला काही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. पण तू एक ऑकेजन हळदीच्या दिवशी हळदीचा दिवस म्हणून पत्रिकेत टाकताय, पत्रिका छापताय तुम्ही, बाकायदा हळदीचं जेवण म्हणून गावभजन करताय. नंतर संगीतही आलं तुमचं, आता मेहंदी आली, रिसेप्शन आलं, नंतर लग्न झाल्यानंतर पुन्हा एक, म्हणजे 5 दिवस तुम्ही देता नटून थटून तयारी करून जाईपर्यंत येईपर्यंत 5 दिवसाचे प्रत्येकी 2 तास आम्ही देतो. आणि असा एखादा कार्यक्रम झाला तर कुजबुज सुरू होऊन जाते आमची. वेळ झाला, आता जायला पाहिजे, आता घरी स्वयंपाक आहे. आणि या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये लग्नाला जेव्हा जातो आहे, आज आपले 5 दिवस महत्वाचे 5 दिवस, आणि ते महत्वाच्या 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचा 2 तास, घरी तयारी करायला 1 तास, मग जायला 1 तास, तिथे राबतो ते 2 तास वेगळे, 4 तास तुम्ही देता एका दिवसाचे. आणि असे हे 4 तास 4 दिवस तुम्ही देताना कुठेही मागे पडा आणि परिवारासहित जाता. आजच्या कार्यक्रमाला परिवारासहित कोणी नाही आलं. आजच्या कार्यक्रमाला मात्र परिवारासोबत गरजच नाही. परिवारासोबत केव्हा जायचं? लग्नाला जायचं, वाढदिवसाला जायचं, पूर्ण घेऊन जायचं. ही कुठली प्रथा परंपरा? बहिष्कार टाका. 1 दिवस जा, 1 दिवस आपण
आपण केलं पाहिजे. कुठलाही एक दिवस ठरवायचा, लग्नाला जायचं ना, लग्नाला जा डायरेक्ट. बाबा रे ठीक आहे, तुझ्या फॅमिलीत कर, कुटुंबात कर, 4 पाहुण्यात कर, कमी खर्च कर. आज लग्नाचे खूप मोठे मोठे प्रकार सुरू झालेले आहेत. खर्च परंपरा वाढलेली आहे. सामाजिक दायित्व आम्ही विसरत चाललेले आहोत. गपमंगल संस्कार ही जी जन्मापासूनची जी प्रक्रिया सुरू होते, गपमंगल संस्कारातून तुम्हाला पिढी घडवायची आहे. पिढी घडवताना हिरवी साडीच पाहिजे हा कुठून आला? गपमंगल संस्काराच्या वेळेस तुम्ही पांढरे कपडे, तुम्ही आपले चांगले पांढरे कपडे घालून प्रत्येक चांगला कार्यक्रम आपण राबवू शकतो. परंतु मात्र आपण हिरवी साडी घालतो. अंत्यविधीच्या वेळेस तुम्हाला सांगतो, दादाकडे जेव्हा संबोधीचा अंत्यविधीचा कार्यक्रम होता, आम्ही नदीवर जेव्हा गेलो, दादा आणि मी दोघांनी चर्चा केली, ताई आपल्याला असं असं करायचं आहे नदीवरती. तेव्हा नदीवरचा प्रोग्राम लोकांना आश्चर्य टाकणारा होता आणि ते पाऊल दादांनी उचललं. आज ती जी राख आहे ती नदी प्रदूषण करू नये, असे राखेसहित आपण कुठं विसर्जित करतो? नदीत विसर्जित करतो. परंतु दादानी ती जी अस्थी आहे ती नदीत विसर्जित केली नाही, ती आम्ही नदीच्या काठाशी काढलो आणि तिच्या नावाने एखादं वृक्षरोपण त्या ठिकाणी केलं. घरातून सुरुवात, कोणाला सांगायची गरज नाही. आम्ही मात्र सांगतो आणि कृतीत करत नाही, कृतीत करत नाही. आता विहिरीत असेल म्हणतात ना, बरोबर आहे की नाही? विहिरीत असेल तर पोहण्यात येईल. आता हे विहिरीत असावं लागेल तर खोल विहिरी आम्हाला बनता आलं पाहिजे. विचारांचा ठेवा घेऊन आमच्या ह्या विहिरी आहे. नाहीतर तुमच्या, मला एवढं म्हणायचं आहे की हे दादाकडे होतं आणि म्हणून दादानी ते करून दाखवलं, स्वतः पाऊल उचललं दादांनी. तुम्ही पाऊल उचलण्याची प्रक्रिया तुमच्यात, आम्ही तेरवी केली नाही माझ्या सासऱ्यांनी. लोकांना वाटलं बाबा जेवण मॅडमच्या घरी काही कमीच आहे का, जेवणच नाही वाढे बाबा मॅडम, तेरवीचं जेवणच नाही वाढलं, जेवण नाही वाढलं. बापरे एवढं सासऱ्याने एवढं मोठं केलं, नाव घेते बाई मॅडमचं, खूपच नाव घेते आपल्या सासऱ्याचं. जेव्हा म्हणलं तेव्हा नावच घेते सासऱ्याचं. परंतु तेरवीला तर जेवणच नाही वाढलं, लोकांना 4 माणसाला जेवणच नाही घातलं. मी तेरवी नाही केली. जो खर्च आहे, जो 75,000चा माझ्या मिस्टरांनी काय केलं, GPF काढला 75,000चा आणि 75,000चा GPF काढून माझ्या सासऱ्याच्या नावाने कांती शहराला फ्रीजर दान दिला. ही कृती खूप करता आलं पाहिजे. माझ्या कुटुंबातून मला जे उभं आहे, माझ्या सासऱ्याने उभं केलं. माझ्या सासऱ्याने आम्हाला कल्चर दिलं, संस्कृती दिली. ती संस्कृतीचा ठेवा मी माझ्याजवळ ठेवलेला आहे आणि तो लोकांपर्यंत देण्यापेक्षा मला वाटतं की येणाऱ्या पिढीला माझ्या घरातून ते संस्कार मी दिले पाहिजे आणि त्या योगाने योग कसा आला पाहिजे आणि ते दाखवून देता आलं पाहिजे. मला हे कृतीत करता आलं पाहिजे. ते संस्कार आपण केव्हा घेऊ? हे धम्मसंस्कारांची एक विशिष्ट कार्यशाळा असली पाहिजे. आपली त्याची पुस्तिका, एक मी थोडंसं रायटिंग सुरू आहे माझं, जर ते जर कंप्लीट झालं तर नक्कीच मी या वर्षाच्या शेवटांती ती पब्लिश कर. धम्मसंस्कारांचीच पुस्तक तयार केले. आपण काय असायला पाहिजे, आपली जन्म प्रक्रिया कशी असा, काय स्वागत करतो आपण, कशा प्रकारे करतो, आपले जे संस्कार आहे आपण काय दिले पाहिजे, कुठली गाथा काय म्हणते आहे. मग मराठीत त्याचं झालं पाहिजे. पालीमध्ये पण तो पालीमध्ये वंदना घेतो, परंतु त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही. ते कळायला पाहिजे की मी काय म्हणालो. आता मी जुते चप्पल काढले पाली भाषेमध्ये वंदना म्हणायला, काय गरज आहे? मला एवढं समजतं की मी पालीतून फक्त काय घेतली, प्रतिज्ञा घेतली. काय म्हटलं मी पहिल्यांदा? मी म्हटलं की मी कुणाची हत्या करणार नाही, लढाई झगडा मारपीट करणार नाही. हे म्हणायला मला चप्पल जुते काढले पाहिजे, टोपी काढली पाहिजे, मला असं वाटत. शील मला ग्रहण करायचं आहे. एवढंच आहे की कोणाच्या समोर आपण सन्मानाने, आपल्या ज्या महामानवाने मही असा असीम त्याग केला, त्या असीम त्यागानुसार आम्हाला हे जीवन प्राप्त झाले. त्या जीवनावरती आम्हाला आमचं स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही हे शील घेत आहोत आणि आपल्या सोबत कुटुंबियाचं आणि कुटुंबियाच्या सोबत परिवाराचं, परिवाराच्या सोबत मित्र परिवाराचं आणि आजूबाजूच्या सामाजिक ज्यांच्याशी आपली बांधिलकी निर्माण करतो अशा सामाजिक
अधिकाधिक लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी मी माझे शीलाचे आचरण करते आहे, ह्याचा संकल्प करतो. मग यासाठी हे संकल्प मराठीत असले पाहिजे, जेणेकरून त्याचा भास आम्हाला होतो. आणि म्हणून मराठीत नक्कीच तुमच्या घरामध्ये शील घ्या. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ नाही केलं तरी चालते, उठल्या उठल्या शील घ्या की मी आज माझ्या या पाठी शीलावरती माझं आचरण राहील आणि त्यानुसार मी माझे कार्य करेन. सकाळी उठल्या उठल्या घ्या, काही फरक पडत नाही. आंघोळ केलीच पाहिजे, दिवा लावलाच पाहिजे, आरती केलीच पाहिजे. आरती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. महामानवांना स्मरण करण्यासाठी डोक्यावर घेऊ नका, महामानवांना डोक्यात घ्या, एवढंच सांगणं आहे. आणि धम्म शिबिराचं हे आयोजन करण्यासाठी जे एक धाडस लागतं, जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न माननीय विजय पाटील सरांनी या ठिकाणी केलेला आहे. खरोखरच सॅल्यूट आहे दादा तुम्हाला. मी खूप खूप धन्यवाद देते त्यांचं की ही धम्मसंगोष्ठी एक अतिशय जीवाचा तुकडा मी गमावला, आपण गमावला. आणि असे असताना एका मात्याने, आपल्या पित्याने, एका मातेने, एका बहिणीने अतिशय समर्पित होऊन लोकांपर्यंत धम्मज्ञान पोहोचवण्याचं कार्य या शिबिराच्या मार्फत करावं. मला माहिती आहे की त्यांना किती मोठं दुःख असेल, की ते दुःख सावरत असताना, स्वतःला सांभाळत असताना किती कष्ट त्यांना झेलावे लागत असतील. परंतु मी कधीच त्यांच्या चेहऱ्यावरती ते झडपू त्यांनी दिलं नाही की मी माझा इतका चांगला एक जवळचा जीवाभावाचा तुकडा मी गमावलेला आहे. कधीच त्यांच्या चेहऱ्यावर मी पाहिलं नाही. सातत्याने काम, एक 8 दिवस झाले की सतत आम्ही कामाला लागलेलो आहोत. ते ही जी प्रक्रिया आहे ही मनातून निर्माण होऊ द्या, कारण ते सत्य त्याने स्वीकारलं आहे. ज्याचा जन्म आहे तो मृत्यू त्याचा आहे. ज्या 4 घटकामध्ये आपला घटकाने जन्म झालेला, त्या घटकात आपल्या शरीराचं विलीन होते आहे. आणि त्यामुळे ते सत्य त्याने स्वीकारलं आणि त्या सत्य स्वीकारून आपण काहीतरी समाजासाठी देणे लागतो आहे. ते देणे या संबोधीच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याने या ठिकाणी केलेलं आहे. खरोखरच खूप खूप धन्यवाद. आणि मी तुम्हा सर्वांचे पण पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.